हॅलो एव्हरीवन. आज आपण अफॉरिझमबद्दल डिस्कस करणार आहोत, जे की मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे होमिओपॅथीमध्ये. अफॉरिझम्स येणं ऑर्गन ऑफ मेडिसिन 6th एडिशन, ज्याच्यामध्ये 291 अफॉरिझम आहेत. त्यापैकी आपण एक अफॉरिझम जो की सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्याला आपण नेचर्स लॉ असं म्हणतो, तो आहे अफॉरिझम नंबर 26. अफॉरिझम नंबर 26ला नेचर्स लॉ म्हणतो, जी की आपली होमिओपॅथी जी आहे, ज्या लॉवर बेस्ड आहे, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. तर या अफॉरिझममध्ये असं सांगितलं की रोगी हा नॅचरल लॉद्वारे बरा होतो. एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याला एक डिसीज झाला आहे. तर डिसीज का होतो? व्हायटल फोर्स डिरेंज झाल्यामुळे. व्हायटल फोर्स डिरेंज झाला, साईन अँड सिम्पटमच्या फॉर्ममध्ये आजार आपल्याला दिसतो. आता त्या आजाराला बाहेर काढायचं आहे, तर होमिओपॅथीमध्ये काय वे आहे त्याला बाहेर काढण्यासाठी? तर आपल्याला एक टोटॅलिटी ऑफ द सिम्पटम मॅच होणारी मेडिसिन पर्सनला द्यायची आहे. एक स्ट्रॉंग आर्टिफिशियल डिसीज शरीरामध्ये तयार करायचा आहे. आर्टिफिशियल स्ट्रॉंग डिसीज तयार झाल्याच्या नंतर शरीरात असणारा तो नॅचरल डिसीज, वीकर नॅचरल डिसीज बाहेर काढायचा आहे. त्याच्यासाठी जी मेडिसिन आपण देणार आहोत ती स्ट्रॉंग आणि सिमिलर इन काइंडची असली पाहिजे. तर डॉक्टर हॅनिमन यांनी सांगितल्यानुसार वीकर नॅचरल डिसीज आणि स्ट्रॉंगर आर्टिफिशियल डिसीज. होमिओपॅथीचा जो मूळ सिद्धांत आहे, यालाच आयुर्वेदात सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आयुर्वेदात काय सांगितलं की समः समम शतयती असे म्हटले जाते. या लॉवर डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी विशेष भर दिलाय व चिकित्सेचा हाच एक खरा मार्ग आहे असं त्यांनी ठामपणे सांगितले. द लॉ ऑफ सिमिलर असे सुद्धा याला म्हटले जाते, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटो. तर नेचर्स लॉ, अ वीकर डायनॅमिक अफेक्शन म्हणजेच एक नॅचरल डिसीज, एक स्ट्रॉंगर वन म्हणजेच आर्टिफिशियल मेडिसिनल डिसीज. डिफर इन काइंडचा अर्थ असा आहे की जर दोन डायनॅमिक आजार आहेत, म्हणजे शक्तीवर काम करणारे जे आजार आहेत, जर सिमिलर इन काइंडचे असतील तर त्यापैकी एक जास्त स्ट्रॉंग असेल तर दुसरा वीक असेल. जो स्ट्रॉंग असेल तो त्या वीकला रिमूव्ह करेल किंवा नष्ट करेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे किंवा घशामध्ये खवखव होते, तर त्यासाठी तुम्ही एक असं औषध दिलं जे ॲसिडिटीवर किंवा पोटाच्या जळजळीवर काम करतं. तर हे झालं ना डिफर इन काइंड. तर आपल्याला असं मेडिसिन द्यायचं आहे जे सिमिलर इन काइंड असलं पाहिजे. म्हणजेच डिफर इन काइंडचं असेल तर क्युअर पॉसिबल होणार नाही. तर आपली जी होमिओपॅथिक मेडिसिन आहे ती आपल्याला सिमिलर इन काइंडची, म्हणजेच सिमिलॅरिटी इन अ नेचर, सिमिलॅरिटी इन अ कॅरेक्टर ऑफ द सिम्पटम्स बिटवीन नॅचरल आणि मेडिसिनल डिसीज. दोन नैसर्गिक आजार आपल्या शरीरात आहे आणि आपल्याला जो मेडिसिनल डिसीज तयार करायचा आहे तो सिमिलर काइंडचा असला पाहिजे. म्हणजे दोघांचे सिम्पटम्स सेम, पण जो मेडिसिन आपण देणार आहे ती थोडी स्ट्रॉंगर असली पाहिजे. तर एक स्ट्रॉंगर आर्टिफिशियल डिसीज तयार होईल आणि स्ट्रॉंगर आर्टिफिशियल डिसीज तयार झाला तर त्या वीकर डायनॅमिक अफेक्शनला रिमूव्ह करेल, म्हणजेच क्युअर पॉसिबल होईल. तर क्युअर पॉसिबल करण्यासाठी एक स्ट्रॉंग आर्टिफिशियल डिसीज तयार करावा जो की सिमिलर इन काइंड असला पाहिजे आणि तो या वीकर डायनॅमिक अफेक्शनला परमनंटली एक्सटिंग्विश करेल आणि क्युअर पॉसिबल होईल. तर हेच या अफॉरिझम नंबर 26मध्ये आहे. अफॉरिझम नंबर 26 बरेचदा एक्झाममध्ये शॉर्ट नोट म्हणून विचारलं जातं. सो आय थिंक हे नक्की कळालं असेल. इट माइट बी हेल्पफुल. सो अफॉरिझम नंबर 26. थँक यू.